सुरुवात काय आहे त्यांना असं मी विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी आजच्या कार्यक्रमाचे प्रेक्षक सरकार मंत्री किशोर सौकर धनंजय सर राऊत सर माळवदे सर काळे सर कोल्हे सर सर्व प्राध्यापक माझी आणि कदम फॅमिलीची म्हणजे मला समजत तेव्हापासून ओळख ती जवळपास 70-72 पासून मला कशी काय माझे वडील इन्शुरन्स कंपनीचे मॅनेजर आणि आर्मीचा बिझनेस त्यांच्या तर आर्मीला कोऑपरेटिव्ह डेमोक्रेसी तेव्हा तर खूपच म्हणजे खूप चालायचं प्रॉफिट करून आणि खरे विक्री सांगू ते पण अगदी पीक करून त्या दोन गोष्टी त्या खरं डेमोक्रेसीमध्ये आणण्याची गरज तुमच्या आजोबा असते बरोबर आणण्याची गरज का आणि भगवंतराव पाहू तेव्हा त्या काळात काय होतं त्या काळात इन्शुरन्स काढायचं म्हणजे त्यांना फोन करावा लागायचा सकाळला आणि कोणते पण फोन सकाळी 7 वाजता वगैरे लागायचे मग नंतर बिझी लाईन त्याच्यामुळे सकाळी 7ला फोन आले की आमच्या इतक्या ट्रकचं इतक्या बिलचं इन्शुरन्स काढा आम्हाला नोटिंग करावं लागायचं आणि पुढे कामात असायचं मग ते नोटिंग आम्ही वडिलांना देऊन द्यायचं हे काम तेव्हा आमचं होतं त्याच्यामुळे हे कदम कार्यक्रम माहिती आबासाहेब कदम माझ्या वडिलांचे मित्र त्यांचे पण आमच्याकडे जाणं येणं नाटकाला आले की घरी आमच्या कॉफी प्यायला यायची ती कदम फॅमिली एकदम ब्रिलियंट आणि जी फारच प्रामाणिक होते माझा खूप जवळ त्याचा सहवास लागला जिनात मुक्काम करायचे जिनातच राहायचे आणि त्यांच्या काळात चीन खूपच प्रभावित केला मला आठवतं एका माझं लग्न झालं तेव्हा त्यांना इन्कम टॅक्सचे रिटर्न करायचे होते त्यांना कोणी वकील माहीत नव्हता तर मला म्हणायचं आपण अमरावतीला जाऊ आपण वकिलाकडे माझे वडिलांचे विद्यार्थी आणि तेव्हा इन्कम टॅक्सचे वगैरे कागद भरायला गेलो होतो तर आणखी आपल्या संस्थेचे सचिव पण कृषी शिक्षण संस्थेची दादांची सही झाल्यावर वरच आण्याची सही करायची आण्याची सही झाल्यानंतरच मी करायची इतका आमचा आण्याजीवर हे होता विश्वास आण्याची दादा करून द्यायची पण आण्याची हिशोब पाहायची तर इतका आण्याची एक हुशार व्यक्तिमत्व तसंच हे करायचं अजून एक मला आठवतं कदमचं माझी जवळची संबंध म्हणजे माझ्या वडिलांनी तेव्हा दादांना आणि आण्याजींना म्हटलं मला 2 मुलं पाहिजे मला इन्शुरन्स कंपनीमध्ये नोकरी आणायची 2 मुलं द्या तर तेव्हा त्यांनी दादाने त्यांचा साडूचा मुलगा सांगितला आणि मला वाटतं सुनील पंजाबरावांचं तर म्हणजे तेव्हा एका फक्त त्यांना लावायचं होतं त्यांनी सांगितलं यांनी लावलं सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये नोकरी लागली एका म्हणण्यावर पाहिजे होते तुम्ही तर तो एक गृहस्थ एकदम प्रामाणिक सुनील कदम त्यांची माझी जवळची तर हे असे कदम लोक हुशार प्रामाणिक कामात त्यांचं काम तात्पर्य आपण अविनाश कदम सगळे ओळखतातच आहे तसे यांचे आमचे माझ्या वडिलांशी पण घरगुती संबंध आणि तिकडे पण घरगुती संबंध नंतर माझा सरांशी संबंध तेव्हा सायन्स कॉलेज दादा असतानाच सुरू केलं पण लगेचच 1 वर्षाकालाचं बदल झाला त्यानंतर
तर तेव्हा काय व्हायचं, तेव्हा दादा गेल्यानंतर पूर्ण सायन्स कॉलेजचे पेमेंट करायचं काम म्हणजे माझ्या प्रत्यक्ष झालं. पूर्ण व्यवहार द्यायचा प्रत्यक्षांची व्यवहार काही करायचं नाही. कुठल्याही शाळा कॉलेजेसचं काम मीच व्हायचे. तर पूर्ण पगार वगैरे करायचं काम मीच केलं. तर मला एक प्रसंग आठवतो. मला आठवत नाही ते टीचर कोण आहे, इथेच आपला प्राध्यापक कोण होते, ते सोडून गेले होते. चावले हां. तर एक दिवस हे आले मुंबईवरून, यांचे नाव कसं आले, ते मुंबईला आले आणि आल्या आल्या काय काय आणतात ते सगळं दाखवतात, गप्पा गोष्टी सगळ्या, आणि दोन्ही गुंडाळ बनायची. आले कुठे सर आले, त्यांचे पगार केले सगळे आजूबाजूला असतील. तेव्हा मी माझ्या घराचं रेनोव्हेशन सुरू होतं. तर आम्ही ते खाली आता जिथे ते दुकान आहे तिथे खाली आम्ही राहत होतो. आम्ही तिथे झालो. तर त्याचं इकडे मला थोड्या वेळ हे दुरुस्त कोण हे दुरुस्त कोण म्हणजे तुमच्या संस्थेच्या अध्यक्ष गेला सर्व त्याला कळलंच नाही आपले अध्यक्ष कोण आहे काय आहे माहिती. तसंच आज झालं, तुमच्या संस्थेचे अध्यक्ष कोण आहे काय आहे याच्यामध्ये मला माहिती नाही. त्याचा काही एवढा संबंध नाही. तर ह्या असं तुम्हाला ते माहिती असलंच पाहिजे असं काही नाही, पण असलेलं बरं राहतं. पूर्ण पदाधिकाऱ्यांची नावं जरी मी माहिती पण अध्यक्ष माहीत असले पाहिजे, त्याच्यासाठी मला कधी राग वगैरे येत नाही पाव. तर मग सर किशोर सर लागल्यापासून आज काय कधी त्यांच्याबद्दल कुठलीही तक्रार आली, सायन्स डिपार्टमेंटची कधी ही गोष्ट विशेष, कारण कामच त्यांचं चांगलं. सगळे सायन्सवाल्यांनी आपल्या परीने आपले कामं चांगले केले. शाळा डेली कॉलेज चांगलं वाटवलं, भरभराटीला आणलं. परंतु आज आता कॉम्पिटिशनचं जग असल्यामुळे, आता कॉम्पिटिशन असल्यामुळे तुम्हाला मेहनत करायची. तरी मग आज मला तुम्हाला भेटायचा चान्स मिळाला. तुमचं ॲक्रेडिटेशन आल्यानंतर आज आपण पहिल्यांदा भेटतोय. जसे मी सरांना म्हटलं होतं की आपण एक दिवस सगळ्यांना भेटू. तरी मग आपलं थोडं मार्ग कमी झालं ते केलं.